आता योजना मागच्या काही काळामध्ये टेस्टिंग झाली आणि यावर्षी त्याचं पूर्ण काम होऊन आता प्रत्यक्षात त्या ठिकाणी पाणी आज आपल्याला बघताय की तळ्यामध्ये सोडण्याचं काम. आता अंजनगावचे 3 तळे असतील, आज आपल्याला वडाची वाडी असेल आणि हे पाणी पुढं कुठपर्यंत जामगाव पर्यंत नेऊन दारफळच्या वड्यापर्यंत ते पाणी शेवटपर्यंत पोहोचवणं ही जबाबदारी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून. आणि मग ती योजना ज्यावेळेस धरण 33% वर गेलं की त्यानंतर लगेचच त्याचा पाठपुरावा करून, पण आपल्याला माहिती आहे की 33% 37% झालं आणि लगेच इतका पाऊस पडला की ते 60% पोहोचलं. आणि मग त्या ठिकाणी त्याच्या जे मोटर आहेत, आता ह्या योजनेसाठी 4 मोटर आहेत आणि जवळजवळ 583 MCF पाणी त्यात उचललं जातं. आणि मग आता त्याच्या मेंटेनन्सला मोटराचं काम चालू होतं का तर आपलं उशिरा भरतं, परंतु पाऊस आपल्याला सुदैवानं लवकर पडल्यामुळे सगळे भरलेत. आणि मग आता इथल्या 4 पैकी 1 मोटर सुरू झाली आणि आता पाणी ह्यात सुरू झालंय. आता पुढच्या जशा जशा मेंटेनन्स काम होईल तसं पुढच्या मोटर चालू होतील आणि मग वडाची वाडीची असेल, आपल्या अंजनगावची असतील, जामगाव असेल, सगळी त्या ठिकाणी तळाव भरून त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये ह्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून घेतोय. जसं आपण बघितलं तसंच सीनामाडा उपसा सिंचन योजनेचं देखील आपण पाठपुरावा करून ज्या मेंटेनन्ससाठी मोटरा काढल्या होत्या, कारण आपण 25 एप्रिल पर्यंत पाणी त्या ठिकाणी सीनामाडाचं चालू होतं आणि मे महिना आपल्याला मिळाला आणि 13 मेला तर पाऊस पडला. त्यामुळे मेंटेनन्सचं काम केलं आणि काल 1 जून पासून तिथं देखील पाणी सुरू झालंय. आणि ते आता पाणी सगळी जी आपली जवळजवळ 170च्या आसपास तळी आहे ती लहान मोठी, ती सगळी आपण त्या ठिकाणी सेनामाडातनं पण भरून घेणार आहे. आता या माध्यमातनं आपण प्रामाणिकपणे काम करायचं काम करतोय, पाठपुरावा करतोय, अधिकारी संपर्क करतोय आणि लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलंय ते काम करत असताना काही लोक राजकारण करत असतील तर त्याच्यावर दुर्लक्ष करायचं काम देखील आम्ही करतो.